नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्या कृतीपत्रिकेमधील जो चौथा विभाग आहे त्या चौथ्या विभागामधील निबंध रचनेविषयीची माहिती आपण पाहत होतो. ही निबंध रचनेची माहिती पाहत असताना त्यातील आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो नमुना दाखल निबंध दिलेला आहे त्या निबंधाबद्दल आपण चर्चा करत होतो. या निबंध रचनेची ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या आपण पाठीमागच्या वेळी पाहिल्या होत्या. हा निबंध लेखनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न किती गुणांना आहे, तो चौथ्या विभागामध्ये असणारा आणि त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत याविषयीची माहिती आपण गेल्या वेळी पाहिली होती. आपल्याला यावर्षी जे आहेत ते हे 5 विषय आहेत आणि या 5 विषयांना और जो प्रश्न आहे तो चित्रवर्णनम आहे. आता यामधील 2 जे विषय आहेत, मम प्रिय पुस्तकम तथा भारतीयम प्रसिद्धम स्थलम, हे या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जरी विचारले जाणार नाहीत तरी सुद्धा आपण या दोन्ही विषयांची माहिती आपण यथावकाश पाहणार आहोत. यासाठी असणारे जे विषय आहेत हे विषय तुम्हाला सांगितले होते. यामध्ये प्रियम पुस्तकम तथा प्रसिद्धम स्थलम हे जे 2 निबंध आहेत हे 2 निबंध या वर्षीसाठी आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. यासाठी ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या कोणत्या निबंध कोणत्या पद्धतीने तपासला जाणार आहे, गुणांकन आपलं कसं होणार आहे याविषयीची माहिती आपण पाहत होतो. त्याचबरोबर हा जो सोपानक्रम म्हणजे तुम्हाला शब्दसंग्रह कसा असणं गरजेचं आहे, त्यानंतर विषयाधिष्ठित प्रश्न जे आहेत ते प्रश्न कसे, त्या प्रश्नाची उत्तर कशी द्यावीत, त्यांची वाक्य कशी असावीत, त्याचबरोबर प्रारंभ आणि समारोप हा उत्तम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या विषयाला अनुषंगून एखादं सुभाषित हे तुम्हाला देणं अपेक्षित आहे आणि क्रम जो आहे या वाक्यांचा तो सुद्धा योग्य पद्धतीने देणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला एखादा विषय दिला असेल, समजा मम प्रिय खगः दिला तर तुम्ही मयूरः कपोतः शुकः काकः चटकः इत्यादी विषय तुम्ही निवडू शकता. याविषयीची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. त्याचबरोबर एक नमुना दाखल जो विषय होता तो म्हणजे शुक, यावरून तुम्हाला निबंध रचना जी आहे ती निबंध रचना आपण पाहिलेली होती. आता आपण काय करूया की या शुक या विषयावर आधारितच काही निबंध जे आहेत ती निबंध आपण पाहूया आणि आपण पुढे जाऊया. बघा, समजा शुकः असा घेतला तर यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते आहेत हे आपण पाठीमागच्या वेळी पाहिले होते. या प्रश्नाच्या अनुषंगानंच आपण यांची वाक्यरचना करणं गरजेचं आहे. जसं की तुमचा शब्दसंग्रह चांगला असणं गरजेचं आहे. जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्हाला वाक्य लिहिणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ यामध्ये हा जो पक्ष आहे तो पक्षी कसा आहे, तर सह मम प्रियः विनीतः खगः अहम तम मिट्टू इति आह्वयामी. आह्वयामी आ अधिक वे धातू आहे त्यामध्ये. सह लघुः विहगः अस्ति सह रुचिर हरितवर्णः तस्य चंचुः कुटिला रक्तवर्णाच्च तस्य ग्रीवाम, ग्रीवा म्हणजेच मान, परितः कृष्णः वलयः अस्ति. त्याची जी ग्रीवा आहे, त्याची जी मान आहे त्याच्या भोवती कृष्णः वलयः अस्ति, एक काळी वलय आहे, काळी पट्टी आहे. तस्य पक्षयोः लोहितानि लांछनानि विद्यन्ते. त्याच्या दोन्ही पंखांवर लोहितानि लांछनानि विद्यन्ते. अशा प्रकारे वेगवेगळी रंगछटा जी आहे ती रंगछटा त्याच्या पंखावर आहे. अहम मिट्टू नामकम मे कीरम पंजरे रक्षामी. मी मिट्टू नावाचा जो पक्ष आहे तो मी माझ्या पिंजऱ्यामध्ये त्याचं रक्षण करतो. आता हे जे वाक्य आहे ते वाक्य आपल्या विचारानुसार जरी नसेल तरी सुद्धा आपल्या या निबंधासाठी आपण हे वाक्य लिहू शकतो.
पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवणं हे जरी आपल्या मनाला पटत नसेल तरी देखील एक वाक्य म्हणून आपण हे वाक्य इथं लिहायला हरकत नाही. अहम तस्मै हरितम. आता इथं संधी विग्रह करा किंवा करू नका. इथं बघा, हरित मरीचानी पेरू फलानी च यच्छामी. या पाठीमागच्या नमुना दाखल जो निबंध दिलेला आहे त्यामध्ये बीज पूर फलम असा अर्थ दिलाय. मग पेरू फलम हा शब्द देखील तुम्ही वापरू शकता. हरित मरीचानी म्हणजेच हरित मरीचिक हा मिरच्यांसाठी जो शब्द आहे तो इथं मरीच असा जरी घेतला तरी चालेल. यदा अहम सीताराम इति वदामि तदा सह अपि तत् वक्तुम शक्नोति. अशा प्रकारे वेगवेगळी अव्ययांचा वापर, वेगवेगळ्या धातूंचा वापर आपण वाक्यामध्ये करणं अपेक्षित आहे. आपल्या पुढे हे नमुना दाखल जरी निबंध दिले असतील तरी तुमच्याकडून एक अशी अपेक्षा आहे की ही वाक्य पाहून तुम्ही त्या आपल्या निबंधामध्ये योग्य त्या शब्दांचा वापर, अव्ययांचा वापर, धातूंचा वापर करणं गरजेचं आहे. सह मम अतिथीन सत्करोती. तो माझ्या पाहुण्यांचं देखील स्वागत करतो. मह्यम एषः किंकरातः रोचते. सह मम सखा एव. अतः मह्यम सह खगः तथा मम मिट्टूनाम कीरम अतीव रोचते. अशा प्रकारे आपण वाक्यांमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला जो क्रम आहे प्रश्नांचा त्या क्रमानुसार आपण लिहिणं गरजेचं आहे. आणखीन एक असाच निबंध आपण पाहूया. तो सुद्धा खग शुकह म्हणजेच पोपटाविषयीच आहे. यामध्ये तुम्हाला आवर्जून अनेक निबंध दाखवायचं कारण फक्त एवढंच की यामध्ये शब्दसंग्रह जो आहे, विविध शब्दांचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण पाहणार आहोत. जसं की बघा, शुकः सर्वेषु विहंगेषु सुंदरः खगः कीरः इति तस्य अपरम अभिधानम. अभिधानम नामधेयम. शुकस्य वर्णः हरितः तस्य चंचु वक्रा रक्तवर्णा च भवति. रक्तवर्णम शुकतुंडम पलाशवृक्षस्य मुकुलम इव भाति. पलाशवृक्ष पळसाचं जे झाड आहे त्याचं मुकुलम जी कळी आहे त्या कळीप्रमाणे याचं पोपटाचे जे तोंड आहे ते आपल्याला जाणवतं. अतः भ्रांतः अलिहि शुकतुंडे पतती इति कस्यचित कवेः कल्पना. अशा प्रकारचं एखादं वाक्य सुद्धा तुम्हाला द्यायला हरकत नाही. अली या शब्दाचा अर्थ भुंगा. कारण की या पोपटाची जी चोच आहे ती पोपटाची चोच कशाप्रमाणे आहे तर पलाश वृक्षाच्या कळीप्रमाणे आहे. आणि म्हणून काही वेळेला संभ्रांत असलेला, गोंधळलेला अली म्हणजेच भुंगा सुद्धा तिथं ते फूल आहे, फुलाची कळी आहे असं समजून त्या शुकतुंडे पतती त्या पोपटाच्या तोंडामध्ये पडतो अशी एका कवीनं कल्पना केलेली आहे. शुकः चतुरः प्राज्ञः च विहगः. म्हणजे निबंधांमध्ये आपण त्या पक्षासाठी जो तुम्ही पक्षासाठी विषय निवडलेला आहे त्या पक्षाची काही विशेषण सुद्धा तुम्ही त्यामध्ये देणं गरजेचं आहे. यामध्ये चतुरः प्राज्ञः अशा प्रकारची जी विशेषणं आहेत ती आवर्जून दिलेली आहेत. बघा, तस्य स्वरः मधुरः. आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलेलं त्याच्या स्वराबद्दल. शुकस्य वाणी स्पष्टा बुद्धी च उत्तमा खलु. शुकस्य वाणी त्या पोपटाची जी वाणी आहे ती कशी आहे तर स्पष्ट आहे आणि बुद्धी सुद्धा अत्यंत उत्तम अशी आहे. अतः सह एकवारं श्रवणेन एव शब्दान कंठस्थान करोति. म्हणूनच तो एकदा ऐकलेलं सुद्धा शब्दान कंठस्थान करोति. शब्द ते कंठस्थ करतो. सह यत आकर्णयति तत् सर्वम अनुपठती. अनुपठती म्हणजे जसे आहे तसे तो म्हणतो, जसे तो ऐकतो, जे ऐकलेलं आहे त्याच पद्धतीनं तो म्हणतो. जनाः शुकम पंजरे पालयन्ति. लोक या पोपटाला पिंजऱ्यामध्ये पाळतात. पुन्हा एकदा दोन्ही निबंधाच्या बाबतीमध्ये आपण जरी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शुक याविषयी
निबंध आपल्याला नमुना दाखल दिला असेल तरी सुद्धा परीक्षकांची एक अशी अपेक्षा आहे की तुम्ही यापेक्षा वेगळा, पुस्तकामध्ये देखील तशी सूचना दिलेली आहे की नमुना दाखल दिलेला जो निबंध आहे तो निबंध जसा आहे तसा न लिहिता तुम्ही अन्य शब्दांचा वापर करून, अन्य प्रकारची वाक्यरचना करून निबंध लिहिणं अपेक्षित आहे. आणि पूर्ण संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडं संस्कृत शब्दांचा संग्रह, वाक्यरचनांचा क्रम इत्यादी बाबी ज्या आहेत त्या बाबी आवर्जून पाहिल्या जातात. संस्कृत लेखनाचे जे नियम आहेत ते नियम देखील आपण पाळणं गरजेचं आहे. अजून आपण एखाद्या पक्षाविषयी आणखीन एक निबंध पाहूया. इथं जसं आपण यापूर्वी शुक याविषयीचे 2-3 निबंध पाहिले, तसा आपण आणखीन एखादा विषय जो आहे तो पक्ष्यांविषयी म्हणजे कोकिल याविषयी याच्यापूर्वी देखील आपण सांगितलेलं होतं. तरी देखील पुन्हा एकदा त्याची जाता जाता पूर्वपीठिका बघूया आणि पुढे जाऊया. यामध्ये तुम्हाला कोकिळ पक्षाविषयीची माहिती दिलेली आहे. तो कोकिळ पक्षी हा भाग पाहिलेला असल्यामुळं आपण थोडक्यात याचा परिचय करून घेऊया. कोकिलः कवीनां प्रियः विहगः, पिकः इति तस्य अपरं नाम. पिकः पिकः किंवा कोकिलः हे पुल्लिंगी कोकिळ पक्षाविषयीचा निबंध आहे. कोकिलस्य कुहुरवः मधुरः, पिकस्य कूजनं सर्वेषां चित्तम् आकर्षति, तत् कूजनं वसन्तस्य आगमनं सूचयति. आम्रवृक्षः कोकिलाय अतीव रोचते, सः तस्य पंजरीभ्यः स्पृहयति. पंजरी मंजरी या शब्दाचा अर्थ मोहोर जो आहे, आंब्याचा जो मोहोर आहे तो मोहोर त्याला आवडतो. पिकः आम्रवृक्षस्य शाखायाम उपविशति, मधुरेण स्वरेण च गायति. कोकिळ पक्षी, पुन्हा एकदा सर्वांना सूचना की या निबंधामध्ये कोकिळ या पुल्लिंगी पक्षाविषयीची माहिती दिलेली आहे. आणि म्हणून हे वाक्य संपल्यानंतर येणारं जे वाक्य आहे ते बघा, म्हणजे हे वाक्य बघा, काकस्य कोकिलस्य वर्णः कृष्णः. कावळ्याचा आणि कोकिळ पक्षाचा वर्ण हा कृष्ण म्हणजे काळा आहे. कोकिला विचक्षणा धूर्ताच भवती. यामध्ये जाता जाता कोकिळ पक्षिणी जी आहे, स्त्रीलिंगी कोकिळ पक्षिणी जी आहे ती कशी आहे, विचक्षणा, हुशार आणि धूर्त आहे. तिचा धूर्तपणा पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सा स्वशावकान काकस्य नीडे क्षिपती. ती आपल्या पिल्लांना कावळ्याच्या नीड म्हणजे घरट्यामध्ये ठेवते. क्षिपती फेकते असं न म्हणता, क्षिप धातूचा अर्थ फेकणे, परंतु इथं ठेवते. मुग्धा वायसी तू तान प्रित्या पालयती. इथं वायसी म्हणजेच कावळीन, मुग्धा म्हणजे साध्या स्वभावाची, गोड स्वभावाची असे असणारी ती जी कावळीन आहे ती या पिल्लांना, खरं तर कोणताही पक्ष अन्य पक्ष्यांची पिल्लं पालन करत नाही, पण कावळा मात्र किंवा कावळीन मात्र या कोकिळ पक्षाची जी पिल्लं आहेत ते अत्यंत प्रेमाने त्यांचं पालन करतो. याचं कारण देखील असं आहे की दोघांचीही अंडी आणि त्यांचा प्रारंभीचा जो रंग आहे तो सारखा आहे. अनंतरम उड्डयने क्षमाः. त्यानंतर त्याला उडण्याची ज्यावेळी क्षमता प्राप्त होते त्यावेळेला पिक शावकाः म्हणजे कोकिळ पक्षाची जी पिल्लं आहेत ती काकस्य नीडात पलायनते, कावळ्याच्या घरट्यातून ते पलायन करतात. त्यानंतर आणखीन एक विषय पक्ष्यांविषयीच पाहूया. मयूरः. आपण मयूर हा जर निबंध घेतला तर मयूर निबंध घेतला तर आपल्याला जो क्रम सांगितलेला आहे त्या क्रमानुसार आपण याची वाक्यरचना करू शकतो का, हे आपण आता हा जो भाग आहे यामध्ये, या निबंधामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, मयूरः अतीव मनोहरः मोहकः च. म्हणजे या ठिकाणी या पक्षाची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. म्हणजे आपण जे प्रश्न आहेत, कः वर्णः, किम करोति, कुत्र निवसति, किम किम खादति, तस्मै किम किम रोचते, तस्य कानि वैशिष्ट्यानि, किमर्थम प्रियः, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रत्येक विषयासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कह वर्ण तस्य ग्रीवा नीला उन्नता च, यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर येऊन गेलेलं आहे. किम करोती यामध्ये 6 वने वसती धान्यकणान कीटक सर्पादींच खादती, हा काय करतो याचं उत्तर आहे. आणि त्याचबरोबर त्याचं जे वैशिष्ट्य आहे, तस्मै किम किम रोचते, 6 प्रावृट काले 6 आनंदेन नृत्यती. ही जी वाक्य आहे, ही वाक्य या प्रश्नांसाठी जे आहेत ही योग्य पद्धतीने वापरलेले आहेत. 6 सुंदर दृश्यते, हे त्याची वैशिष्ट्य काय आहेत. किमर्थम अयम खगः प्रियः, तर याविषयी तुम्हाला सांगत असताना पिच्छे विविधाः वर्णाः सन्ति तथा च मस्तके मनोरमा चूडाच अस्ति मयूरः भारतवर्षस्य राष्ट्रीय पक्षी इत्यादी बाबी आहेत. या इत्यादी बाबी या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला या निबंधामध्ये येऊ शकतात. आणि त्यामुळं आपण या निबंधाची रचना करत असताना आपल्याला हे जे प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 105 पृष्ठावर दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तर या निबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात का, हे पाहणं गरजेचं आहे. निबंध आपण पुन्हा एकदा पाहूया. मयूरः अतीव मनोहरः मोहकः च, यामध्ये मयूर यासाठी 2 विशेषण वापरलेले आहेत. मनोहरः मोहकः च, तथाच आणखी त्याची वैशिष्ट्य बघा. तस्य ग्रीवा, ग्रीवा म्हणजेच मान, नीला उन्नताच, निळ्या रंगाची आणि उंच आहे. तस्य मस्तके मनोरमा चूडाची असते, चूडाच म्हणजे शिखी, शिखी म्हणजे तुरा, त्याच्या मस्तकावर मनोरमा, चूडा या शब्दाचं ते विशेषण आहे. अत्यंत मनोहर अशी शिखा म्हणजे तुरा आहे. परंतु त्याचं काही एखादं वैशिष्ट्य आपण जाता जाता सांगूया. परंतु तस्य पादव कुरूपव दीर्घौच, परंतु या मोराचे जे पाय आहेत ते कसे आहेत, तर कुरूप आणि मोठे आहेत. त्याच्या शरीराला त्याच्या इतर अवयवांचं जे सौंदर्य आहे, ह्या सौंदर्याच्या तुलनेमध्ये त्याचे जे पाय आहेत ते पाय मात्र कुरूप आणि दीर्घ आहेत. तस्य पिच्छकलापः कुरुः दीर्घः च, आणखीन एक वैशिष्ट्य बघा. पिच्छकलापः म्हणजे त्याचा जो पिसारा आहे, तो पिसारा कसा आहे, गुरुः मोठा आहे, च दीर्घः आणि त्याचबरोबर असा पसरलेला आहे. प्रत्येक अस्मिन पिच्छे विविधाः वर्णाः सन्ति, या पिसाऱ्यावर विविध प्रकारचे रंग आहेत. सह वने वसती धान्यकणान कीटक सर्पादींच खादती, 6 वने वसती, तो वनामध्ये राहतो. आपल्याला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या अनुषंगानं पाहायला मिळतात. तुम्ही हा निबंध पाहत असताना आपल्या पृष्ठ क्रमांक 105 वर दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या निबंधातून मिळतात का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर तो काय खातो, वनामध्ये राहतो. यामध्ये तिसरा जो प्रश्न आहे, कुत्र निवसती, सह मयूरः वने वसती, 6 मयूरः धान्यकणान कीटक सर्पादींच खादती. प्रावृट काले, प्रावृट काले म्हणजेच पावसाळ्यामध्ये, 6 आनंदेन नृत्यती, सह सुंदरः दृश्यते, तो अत्यंत सुंदर दिसतो. मयूरः भारतवर्षस्य राष्ट्रीय खगः, मोर हा भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. अशा प्रकारे आपण मम प्रिय खग यामध्ये आपण शुकः मयूरः कोकिलः या 3 पक्ष्यांच्या विषयीची माहिती आपण यामध्ये पाहिलेली. आता त्याचबरोबर पहिला जो विषय आहे निबंधामध्ये, निबंध तालिका जी दिलेली 104 पृष्ठावर, त्यामध्ये मम प्रिय कवी ही, माझा प्रिय कवी, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही त्या अनुषंगानं तयार करणं गरजेचं आहे. त्याचं श्रेष्ठत्व, त्याची साहित्य संपदा, त्याचा कालावधी इत्यादी बाबी आपण या निबंधांमध्ये सांगणं गरजेचं आहे. संस्कृत कवीषु श्रेष्ठ कवी कालिदासः एव, एव शब्द वापरला बघा. एव म्हणजे च, संस्कृत कवींमध्ये सर्वात श्रेष्ठ असा कालिदास हाच कवी आहे. तस्य दिव्या प्रतिभा अपूर्वा च काव्यरचना. आता इथं काव्यरचना या शब्दासाठी 3 विशेषणं दिलेली आहेत. आपल्या निबंध वाक्य रचनेमध्ये अशा प्रकारचे
जी विशेषणं आहेत ती विशेषणं येणं गरजेचं आहे. प्रारंभी सांगितल्याप्रमाणे तुमचा शब्दसंग्रह जो आहे तो शब्दसंग्रह मोठा असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे विशेषणं आपण जास्तीत जास्त दिली तर त्याचा प्रभाव जो आहे तो परीक्षकांवर पडत असतो आणि आपल्याला गुणांकन जे आहे ते पैकीच्या पैकी सुद्धा आपण त्यामध्ये गुण मिळवू शकतो. अतः सर्वे पंडिताः कवयश्च तं कविकुलगुरुः इति पदव्या सन्मानयन्ते. यामध्ये आवर्जून दाखवलेलं कवयश्च हा संधी तथा कवी कुलगुरुः ही जी उपाधी आहे ती एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारची रचना आपल्या निबंधामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्या पुढे जे निबंध दिलेले आहेत हे निबंधांच्या बाबतीमध्ये पुन्हा पुन्हा ते सांगितलं जात आहे की आपल्या निबंधामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वाक्यरचना, त्याचबरोबर शब्दसंग्रह, संधियुक्त शब्द, धातुसाधित अव्यय, विविध प्रकारचे धातूंची रूप यामध्ये असणं गरजेचं आहे. एषः महाकविः विक्रमादित्यस्य भूपस्य सभां विभूषयते. एतेन महाकविना विरचितानि रम्यानि काव्यानि नाटकानि च प्रथितानि सन्ति. प्रथित म्हणजे प्रसिद्ध. या महाकवीने रचलेली जी रम्य काव्यानी, अत्यंत रमणीय अशी काव्ये आणि नाटके प्रसिद्ध आहेत. कालिदासस्य शाकुंतलं नाटकं न केवलं भारतीयानाम् अपितु पाश्चात्यानां कवीनाम् अतीव प्रियं भवति. कालिदासाचं जे शाकुंतल नाटक आहे, इथं पुन्हा एकदा तोच शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिले आहे बघा. आणि हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वाक्यरचना ती म्हणजे न केवलम अपितु. बघा, न केवलम अपितु म्हणजेच काय, एवढेच नाही तर हे सुद्धा, अशा अर्थानं ही वाक्यरचना आहे बघा. कालिदासाचं शाकुंतल हे नाटक केवळ भारतीयांनाच नाही तर पाश्चात्यानाम कवीनाम अतीव प्रियम भवती. पाश्चात्य कवींना देखील अतिशय प्रिय आहे. कालिदासस्य काव्येषु प्राचुर्येण उपमा अलंकाराः विद्यन्ते. कालिदासाच्या काव्यांमध्ये प्राचुर्येण म्हणजेच प्रकट होणारा उपमा अलंकार आहे. अतः म्हणूनच उपमा कालिदासस्य इति लोकोक्तीः प्रख्याता. म्हणून उपमा कालिदासस्य ही जी लोकोक्ती आहे ही अत्यंत प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं आपण पुन्हा एकदा तुम्हाला ज्यावेळेला आपल्या कृतीपत्रिकेनुसार उत्तरपत्रिकेमध्ये निबंध रचना करावयाची आहे त्यावेळेला आपण पृष्ठ क्रमांक 104 आणि 105 वर ज्या सूचना आहेत या सूचना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडलेल्याच आहेत. आपण निबंध लेखन करत असताना कोणकोणत्या बाबींचं पथ्य पाळावं हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पथ्य पाळत असताना त्या विषयाला अनुषंगून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगानं वाक्यरचना, विविध प्रकारची धातूंची रूप, एखाद्या शब्दासाठी विशेषण, अशा प्रकारची वाक्यरचना तुमच्या निबंधामध्ये येणं गरजेचं आहे. आणखीन एक बाब अशी, शक्यतो निबंध लिखाण करत असताना इथं जसं एकासमोर एक वाक्य दिलेलं आहे असं न करता तुम्ही प्रत्येक वाक्य जे आहे ते स्वतंत्र ओळीला लिहावं. कारण की आपल्याला 5 ते 7 ते 8 वाक्य जरी सांगितले असतील तर तो परीक्षक तुम्ही वाक्य किती लिहिलीत, किती बरोबर आहेत, त्या वाक्यांच्या पुढे तो टिक मार्क करतो आणि त्यामुळं तिथं तुमचे जे गुण आहेत ते गुण जे आहे ते व्यवस्थित त्या परीक्षकाला सुद्धा त्याचं मूल्यमापन करता येतं. जरी एकासमोर एक वाक्य लिहिली तरी त्यामध्ये दोष नाही, परंतु आपली जी वाक्य आहेत ती त्या वाक्यांची संख्या बिनचुकता परीक्षकाला पाहता यावी म्हणून अशा प्रकारचं लेखन जे आहे ते एका वाक्यासमोर एक न करता एक ओळ संपल्यानंतर दुसऱ्या ओळीला करावं. अशा प्रकारे आज आपण मम प्रिय खगः आणि मम प्रिय कवी, आता निबंध लिहित असताना मात्र मम प्रिय कवी कालिदासः असं लिहिणं अपेक्षित आहे. निबंधाचं नाव जे आहे त्या नावामध्येच आपण निवडलेला जो भाग आहे तो विषय तिथं लिखाण करणं गरजेचंच आहे. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.
पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आणखीन काही निबंधांची ओळख करून घेणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.